पैशासाठी वाजवतच नाही. तुम्ही असं समजता ना तुमचं काम आहे ते, आम्ही काय, आम्हाला दुसरे पण कामं आहेत. ह्याच्यामध्ये कलाकार भरपूर वेल सेटल जॉबला आहेत, त्यांचं घर ह्याच्यावर नाही चालत. एक ते कलाकार म्हणून म्हणजे देवाने एक त्यांच्या हातामध्ये कला दिली आहे ना, त्याच्यामुळे ते आज वाजवतात. ते तर तुम्ही असं समजू नका की तुम्ही त्यांना पैसे देता ते तुम्ही विकत घेतलेलं आहे त्यांना. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या तुषार तांबे व्लॉग्समध्ये. आणि आपण आता निघालेलो आहे आपला शोला, वरातीसाठी. आज आपला वरातीचा शो आहे आणि त्या दिवशी तुम्ही बघितला असेल आपण हळद वाजवली मागच्या ब्लॉगमध्ये. तो ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन लवकर बघा, वरती देतो लिंक, त्यावर टॅप करून बघा. आणि आता त्याचीच वरात वाजवायला चाललेलो आहे भाई. आपला त्या दिवशीचा टेम्पो आहे आणि त्या दिवशीच आपले आप्पा हार्ड आप्पा आहेत, वन साईड आप्पा. हा आपला भाऊ पण आलेला आहे, शुभम भाई. तर आता आम्ही लोक निघतोय, आता लोकेशनवरती जातो. आपल्या अंजली मेडिकल जवळ. आपल्या तिकडे खूप ऑर्डर असतात तिकडे. आज हां लय दिवसांनी आलाय. ड्रम आणला का तुझा? चला आता आपण निघतो इकडून. आणि तुम्ही बघितलं असेल मागाशी मी पॅड वाजवतो, ते असंच हर्सचा पॅड आहे, तो प्रॅक्टिस करत होतो त्याच्यावरती. हर्स आपला पॅड वाजवतो. तर आता तुम्हाला एक लोकेशनवर जातो आणि त्यानंतर तुम्हाला भावांना चायनीज भेळ खायला आलो आहे. भाऊ आहे, रात्रीचे 10 वाजलेत आणि आता चायनीज भेळ खातो आहे. आता भेळ खाऊन जातो लगेच वाजवायला. आपल्या लोकेशन इकडेच आहे, तर तिकडं वाजवायला जातो. पहिला खातो त्यानंतर जातो. गुड डे बाय आफ्टर लॉन्ग टाइम. गुड डे बाय आफ्टर लॉन्ग टाइम. तुषार आला 1 मिनिटावाला. ललित आज काका बनून आलेला आहे. ललित काका बनून आलेला आहे आज. ललित काका नीट 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 इथे दे, इथे दे. बघा दिली बघा, टेम्पो मध्ये झोपलाय. अरे दिसत नाही बा, अंधार दिसतच नाही. हे बघ आता दिसतोय. अरे दिसत नाही. हा बघ खरं जेली दिसत नाही. 9 वाजल्यापासून आम्ही लोक आलोय आणि मगाचपासून टाइमपास चालू आहे. ललित भाऊ पण आज आपले आलेले आहेत भाई, बुलबुल वाजवायला. बुलबुल आणि कीबोर्ड दोन्ही पण आहे. 2 रोटो वरातीसाठी. आणि आपले साहिल भाई जे दर टायमिंगला असतात, वन साईड मचवणारे. आता 12 वाजून गेलेत, 9 साडेनऊ वाजता आम्ही लोक आलोय. आणि हा बघा मस्त झोप काढून झाले, मस्त झोप काढले टेम्पोमध्ये. आता येतोय नवरा. आता आम्ही वाजवायला चालू करू. आणि बस 12:30 तर होऊन गेलेत. बघू आता पोलीसवाले येत आहेत नाही येत काय माहिती नाही. चला, म्हणजे वॉरंटी गॅरंटी नाही या ब्लॉगची, सांगू शकत नाही. आले तर आले, नाही तर नाही. पण ब्लॉग आपला अपलोड होणार. हां वाजवला नाही तरी ब्लॉग येणार आपला.
आपलं पॅकअप झालेलं आहे आणि सगळं इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं आहे. ललित भाऊने आज मस्त मचवून टाकलेले, मस्त वाजा झाला फुल एकदम रावसमध्ये. आतमध्ये पण गेलो, त्याचा पण माझा आता व्हिडिओ क्लिप लेलीकडून घेतो, त्यामध्ये टाकतो. आणि सगळं इन्स्ट्रुमेंट भरायचं काम चालू आहे. आणि आपला GR ट्रान्सपोर्ट आपले काका, तुम्ही बघितलं असेल यांना, हे आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा होते. आता तुम्ही यूट्यूब वापरता? नाही, मला नाही. अरे यार ठीक आहे, जाऊन दे. हे आपला ब्लॉग आहे ना, तो यूट्यूबवर TV वर वगैरे सगळीकडे दिसतो. मला मोबाईल नाही हां, आता तुम्ही यूट्यूबवर दिसणार. तर आता आम्ही लोक पॅकअप बिकअप करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. चला, आपण आता ऑफिसवर आलेलो आहे आणि दर टाईमप्रमाणे शेवटी काम करताना दिसतोय एक माणूस आणि एक वरती चढलाय. आणि आम्ही नवीन लाईट लावली, एस्थेटिक आहे ती लाईट. हा एक पहिल्यांदा काम कर. ओ माय गॉड, खतरनाक. खूप दिवसांनी पहिल्यांदा काम करताना दिसतोय. चला आता इन्स्ट्रुमेंट ठेवतो, सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. 3-3 वाजेपर्यंत आता अवेलेबल आहेत ना, त्यांची रिस्पेक्ट करा. हे वाजवा, ते वाजवा, हे नाही आवडलं, ते नाही आवडलं, हे सगळं गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्हाला जर तुमच्या मनासारख्या टायमामध्ये जर भेटतंय ना, तुम्हाला समोरचा कलाकार खुश करतोय ना, तर तुम्ही त्याला रिस्पेक्ट देऊन असं तुमचे 2 शब्द देऊन खुश करा. ना की त्याला असं म्हणजे बोलून काहीतरी वाईट कमेंट करून त्याला मन दुखवायचं, असं हे सोडून द्या आता. हे नाहीतर असं ना, असे भरपूर कलाकार आहे तुमच्या कधी असा आनंदामध्ये सहभाग नाही होणार. कारण की ते असं पैशासाठी वाजवतच नाही. तुम्ही असं समजता ना, तुमचं काम आहे हे ते. आम्ही काय, आम्हाला दुसरे पण कामं आहेत. याच्यामध्ये कलाकार भरपूर वेल सेटल जॉबला आहेत, त्यांचं घर याच्यावर नाही चालत. एक ते कलाकार म्हणून म्हणजे देवाने एक त्यांच्या हातामध्ये कला दिली आहे ना, त्याच्यामुळे ते आज वाजवतात. तर तुम्ही असं समजू नका की तुम्ही त्यांना पैसे देता, ते तुम्ही विकत घेतलेले आहे. त्यांना तुम्ही रिस्पेक्ट करा. कशावरून या गोष्टी झाल्या आता म्हणजे त्यांना असं म्हणजे बँजोच वाजला पाहिजे, कीबोर्ड नाही वाजला पाहिजे. वाजता आता तुला स्वतःला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे एवढ्या पोरांना की जर म्हणजे बाजाच्या लाईनीमध्ये सगळंच वाजतं. कीबोर्ड असू, बँजो असू, सॅक्सोफोन असू, प्रत्येक गोष्ट वाजते. इन्स्ट्रुमेंट कलाकार वाजवतो आणि समोरचा जर नाचतोय त्याच्यावरती त्याला महत्त्व आहे. असं उगाच एखाद्याचं मन नाही दुखत. आणि जे बाजूला उभे राहून पुतळे असतात आणि ते म्हणणार हे वाजव, जे नाचतात त्यांची पण चव घालवणार, तर काय फायदा त्याचा वाजवण्याचा. आणि ॲक्च्युली काय झालेलं की आपल्या पोरांना म्हणजे कीबोर्डवाल्यांना आणि ह्याला सायलेला असे पाठवून हात दाखवत होते, मारायचे, म्हणजे कळी काढत होते. ॲक्च्युली हे झालं पाहिजे नव्हतं. एक तर टायमावर ते स्वतः येत नाही. आणि आपण किती वाजता जाऊन 10 वाजता जाऊन बसलेलो होतो ना. 10 वाजता आम्ही जाऊन बसलेलो, वरात आली 1 का 1:30 वाजता आली. 4 वाजले 3 वाजता आम्ही सगळे इथे आहेत. आणि नंतर आम्ही वरात आतमध्ये सोडायला गेलो तर पोरांशी मचमत म्हणजे अंगावर लागले की इकडे तुम्हाला ऑर्डर भेटणार नाही, असं तसं. आम्ही कोणत्या ऑर्डरवरती नाही, आम्हाला कामधंदे, आम्ही कामधंदे करून हे सगळ्या गोष्टी सांभाळतो. हे सगळे म्हणजे चांगल्या कामावरतीच आहेत. म्हणजे सगळे कलाकार असतो त्याची इज्जत केली नाही तो कधी पुढे नाही शपथ. पण आमच्यावर ही पहिलीच ऑर्डर असेल ना, असं काही झालं तर पहिलीच ऑर्डर. आणि ना प्रत्येक कलाकाराला म्हणजे असं संदेश द्यायला पाहिजे की एवढे लेट नाईट कॉल वाजवलेच पाहिजे नाहीत आता, असं ठरवलं पाहिजे. कारण की आपण जे आपलं म्हणजे झोप मोड करतो, आपलं सकाळी उठून लवकर जॉबला जायचं, तरी पण त्यांची इच्छा पूर्ण करतोय, त्यांच्या आनंदात सहभागी होतोय, तरी पण ते आपल्यामध्ये कमी काढतात. त्याच्यावरूनच समजायचं की समोरची व्यक्ती आपल्याला काय लेखती आहे, किती कमीपणा दाखवते, की हे कलाकार नाही, ह्यांना आपण विकत घेतलेले आपल्या हाताखाली काम बोलतात. करायला. पैसे देतात, पैसे देतात आणि पैसे देऊन माझा म्हणजे कलेचे पैसे मागतो, जाऊ येणारच, मेहनतीचा फळ आहे. चला जाऊ दे आता काय. म्हणून आम्ही बाकी काय केलं नाही, म्हणजे मचमच करायचं तर आम्हाला गरज पण नाही. आम्ही काम धंद्याला सेटल झालं सगळे, आपलं काम भरलं आणि बँजो यायचं रिटर्न. मचमचचा संबंधच नाही. गोड शब्द 2-3 बोलले असते बस झालं असतं. नाही 100 किंवा 10 बायकांमधून एखादी
हे घेऊ नका. बोल 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 सिरियसली. आम्ही त्याला सोपासतो ते आम्ही आमच्या मनापासून करतो. जो येऊन दारू पितो आणि तो बोलतो की नाही हे तू आपलं पाहिजे ते चुकीचं आहे. हे घेऊ नका. तर भावांनो असं झालं की आम्ही लोक गेलेलो वाजवायला वरातीचा शोचा टाईम होता 9 वाजता. आम्ही 9 वाजता प्रॉपर पोचलेलो, 9, 9:30, 10. तरी वरात आली 12:30, 1 वाजता. आणि 12:30, 1 वाजल्यानंतर सुद्धा आम्ही लोकांनी वाजवलं. ना पोलीस, ना परमिशन, ना काय, ना कसलीच गोष्ट न करता आम्ही लोकांनी वाजवलं. उद्या सकाळी मी सोडा पण बाकीच्या सगळ्या ग्रुपमधली पोरं आहेत, ती लोक जॉबला जातात, सगळीकडे जातात, तरी आम्ही सुद्धा वाजवलं. आता 3 वाजलेत आणि त्यानंतर सुद्धा आमचा कीबोर्डवाला आणि आपला ललित आलेला बेंजोवरती, तर त्यांच्यावर मागून जाऊन हातवारे वगैरे करतायत, बेंजोची बटणं वगैरे दाबतायत, दारू पिऊन येतात, हे गाणं असं वाजव तसं वाजव, हे वाजव ते वाजव, धक्काबुक्की करतायत, खूप मचमच वगैरे केली, खूप काय काय केलं. आणि आम्ही वाजवायला गेलो, आम्ही सुकाबाजासुद्धा हात वाजवायला गेलो, त्याची पण क्लिप तुम्ही बघितलं असेल. त्याच्यानंतर बाहेर आलो तर चंदू वगैरे त्यांच्याबरोबर मचमच करत होते, भांडणं वगैरे करत होते, अंगाबिंगावरती येत होते. तेव्हा आता मी शूट घेतलं नाही, पण खूप ओव्हर केलं त्या लोकांनी आणि त्याबद्दलच बोलायचं होतं. आपले ललित भाऊ सुद्धा होते बेंजोवरती. ललित भाई काय झालं तुझ्या बरोबर? राहिली मला काय झालं? बँकेत ठेवली ए भाई बाजूचा भाई ललित भाई बेंजोवरती आलेले बघा. 3 वाजले. कॉपीराईट भावांनो आता मी लोक, अरे झोप आली किती टाइम दाखव टाइम 3:30 झालेले आहेत. 3:30 आलेले आहेत आणि आम्ही लोक आता आलोय जेवायला. भूक लागली आहे तर आता आम्ही जेवायला आलो, तुम्ही लोक बघू शकतात. आणि आज आपले बेंजोवरती ललित होता, तर आहे ना तिकडची काही लोक होती जे त्यांचा वरातीची काहीच संबंध नव्हता. अशी लोक होती ती मागून हात वगैरे काय करत होते, ते हातबीत फिरवणं हे ते खूप काय चालू होतं. तर आता भाऊ आम्ही लोक जाऊ देतो, विषय आम्ही सोडून देतो. अशा लोकांकडे आम्ही लोक लक्ष पण देत नाही. ती लोक बोलत की आम्ही तुम्हाला परत बोलवणार ना. भाई आम्ही लोकच स्वतः तुमच्याकडे वाजवायला येणार नाही, तोंडावर बोलतो. आणि भाई आता मस्त जेवायला आलेलो आहे हॉटेलमध्ये, आपल्या इकडेच आहे. आता जेवतो आणि घरी जाऊन झोपतो. चला.